नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक विमा या आठवड्यामध्ये भेटणार आहे हे मागच्या काही दिवसापासून तुमच्या कानावर देखील आलं असेल. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देखील माहिती पोहोचली असेल की 15 एप्रिल नंतर पीक विम्याचं वाटप तुमच्या खात्यावरती होणार आहे. पण यामध्ये अजून एक चिंतेची बाब म्हणजे पीक विम्याच्या रकमा जेवढ्या दाखवल्यात तेवढ्याच भेटणार आहेत का? कारण काही शेतकऱ्यांना रकमा अतिशय कमी दाखवलेल्या आहेत. भरले तर त्यांनी ₹1100, पण त्यांच्या खात्यावर अद्यापही कमी पैसे ₹660, 650 या खूप कमी रकमा त्यांच्या खात्यावर दाखवत आहेत. तर ह्यामध्ये कुठल्या रकमा काही अपडेट झाल्यात का? त्या मी सांगणार आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 जिल्ह्यामधली जेवढी तालुके व महसूल मंडळं आहेत, त्याच्यानुसार अपडेट झालेल्या रकमा व पीक विम्याची एक्झॅक्ट जी काही माहिती आहे, ती व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे बघा यील्ड बेसमध्ये यील्ड 0 दाखवत आहे. त्याच्यानंतर क्लेम स्टेटस नो दाखवत आहे व अनुदान मंजूर होऊन देखील त्यांच्या खात्यावरचे पैसे येणार आहेत का नाही, हा प्रश्न तुम्हाला आम्हाला सर्वांनाच पडलेला आहे. तर सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत भेटेल. व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. माझ्या डाव्या साईडला जी काही बेल आयकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला पीक विम्यासंबंधित व शेतकऱ्यांच्या इतर योजनांसंबंधित सर्वात लवकर अपडेट भेटून जाईल. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम आणि पूर्णा ह्या तालुक्यांसंदर्भात अपडेट आहे. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली, वसमत तालुका, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, त्याचबरोबर नांदेडमध्ये नांदेड, हदगाव, किनवट, लोहा, कंधार, बिलोली, माहूर आणि मुदखेड तालुका ह्या जिल्ह्यांच्या तालुक्यांच्या जेवढे गावं आहेत ज्याच्यामध्ये हे रकमांचे स्टेटस अपडेट झालेले आहेत ते सांगणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कधीपर्यंत तुमच्या खात्यावर रक्कम येणार आहे ह्याच्या संबंधित मी सर्व अपडेट देतोय. तर चला ते जिल्हे कुठले आहेत, त्याच्याबद्दल काय महसूल मंडळ आहेत, सगळे तुम्हाला सांगतो. ह्या व्यतिरिक्त बाकी जिल्ह्यांसंदर्भात देखील अपडेट आहे आणि मी जेवढे गावं सांगेल त्या गावांमध्ये येत्या आठवड्यामध्ये पैशाची रक्कम जमा होणार म्हणजे होणार आहे. पण रक्कम किती जमा होणार आहे, काय आहे, तुम्हाला सगळे व्हिडिओमध्ये सांगतो. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, परभणीमध्ये पिंगळी, साखरगाव, पिंगळगाव, सिंगणापूर, त्याच्यानंतर जिंतूरमध्ये जिंतूर, बदनापूर, बदपूर, सावंगी, त्याच्यानंतर आसेगाव ह्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या काल रकमा अपडेट झालेल्या आहेत व काही शेतकऱ्यांना पीक विमा कमी दाखवत आहे. त्यानंतर मानवतमध्ये मानवत, कोल्हापूर, वरुड, पाथरीमध्ये पाथरी, कातनेश्वर, रेणापूर, बाबुळगाव, त्यानंतर गंगाखेडमध्ये गंगाखेड, नरवाडी, माखणी, पालम, त्यानंतर पूर्णा तालुक्यामध्ये पूर्णा, चुडावा, ताडकळस आणि कातनेश्वर. इथल्या कातनेश्वरच्या एका शेतकऱ्याचा देखील आपल्याला मेसेज आलेला आहे की आमची रक्कम जेवढी दाखवत आहे का तेवढी भेटणार आहे का? जर रक्कम एका टप्प्यात नाही जर वाटप झाली तर 2 टप्प्यामध्ये होऊ शकतं. आपण हे याआधी देखील पाहिलेलं आहे. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारीमध्ये त्यांच्या खात्यावर अर्धी रक्कम जमा झाली. त्याच्यानंतर मार्चमध्ये देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये काही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली होती. तसं देखील होऊ शकतं. याची शक्यता नाकारता येत नाही. काही शेतकऱ्यांचे पैसे जरी कमी दाखवत असतील तर नंतर देखील पैसे भेटू शकतात. जोपर्यंत आपल्या शेतकऱ्याला पैसे येत नाहीत त्याच्या हिशोबाने सांगू शकेल. कारण एक्झॅक्ट जर तुम्हाला जेवढी रक्कम जर दाखवली तेवढीच जर रक्कम तुमच्या खात्यावर जमा झाली तर तुम्हाला त्याच्यानंतर पैसे भेटणार नाहीयेत. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की रक्कम दाखवत कमी आहे तर तेवढीच रक्कम भेटणार आहे का? जवळपास पाहायला गेलं तर सरकारच्या हिशोबाने पाहायला गेलं तर रक्कम तर तेवढीच भेटणार आहे. ही अतिशय दुःखाची बाब आहे. म्हणजे आपण सरकारला एवढं काही निवडून देतोय, एवढं करतोय, पण सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही. ही अतिशय दुःखाची बाब आहे. कारण तुम्ही जेवढा पीक विमा भरताय तेवढे देखील तुमचे पैसे भेटत नसतील, तुमचं नुकसानीचं प्रमाण 100% देखील जास्त असून देखील पैसे भेटत नसतील तर नक्कीच आपल्याला सरकारला प्रश्न करायची गरज आहे. तर चला असो. त्यानंतर हिंगोली तालुक्यामध्ये बघा काल हिंगोलीमध्ये डिग्रस, जवळा बाजार, ताकसोडा, त्यानंतर वसमत तालुक्यामध्ये वसमत, पांगरी, अकोला, हट्टा, सोमठाणा, कजळेश्वर आणि कुंभारगाव येथे रकमांचं हे झालेलं आहे. ज्यांच्या रकमा यील्ड बेसमध्ये 0 दाखवत होतं त्यांच्या रकमांचं काल अपडेट झालेले आहेत. त्यांच्या रकमा जेवढ्या अपडेट झाल्या तेवढे पैसे तुमच्या खात्यावर येणार आहेत. त्यानंतर कळमनुरी तालुक्यामध्ये दांडेगाव, नासापूर, इसापूर, डोंगरगाव, त्यानंतर सेनगाव तालुक्यामध्ये हयातनगर, सावरखेडा, पानकरेगाव, मळगाव, राजदरी, त्यानंतर औंढा नागनाथ तालुक्यामध्ये औंढा नागनाथ, जवळा बाजार, सिद्धेश्वर, जलालपूर, नांदापूर आणि पिंपळदरी येथे रकमांचे अपडेट झालेले आहेत. ह्याच्यानंतर आपण नांदेड जिल्हा बघूया. नांदेडमध्ये हदगाव तालुक्यामध्ये बघा उमरी, केदारगुडा, त्यानंतर किनवटमध्ये इस्लामपूर, उनकदेव, त्यानंतर लोह्यामधील माळेगाव, मालकवठा, कंधारमध्ये बारूळ, पेठ उमरी, बिलोलीमध्ये कुंडलवाडी आणि मुदखेडमध्ये मुदखेड एवढ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या रकमा. काही शेतकऱ्यांना ₹17,000 रक्कम दाखवणार आहे. त्यांच्याबाबत अद्याप काही अपडेट नाही आहे. जर एखाद्या शेतकऱ्याचा
तेवढा जर पीक विमा जर जमा झाला तरी चांगलीच गोष्ट आहे. जर जमा झाला तर आपल्यापर्यंत मेसेज आल्यानंतर मी तुम्हाला मेसेज देखील दाखवेल की एवढे एवढे पैसे जमा होत आहेत. म्हणजे तुम्हाला आयडिया लागून जाईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे किती भेटत आहेत. तर हीच आशा करूया, जेवढी रक्कम दाखवत आहे त्याच्यापेक्षा रक्कम जास्त भेटावी किंवा 2 टप्प्यामध्ये देखील रक्कम यावी, हीच आपण आशा करू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त आपण काही नाही, सरकारलाच प्रश्न करू शकतो, बाकी काहीही करू शकणार नाहीयेत. तर बघा, काही शेतकऱ्यांना परभणी जिल्ह्यामध्ये हेक्टरी ₹2700 दाखवत आहेत. ₹1100 शेतकऱ्यांनी भरलेले आहेत. ₹2700 येऊ शकतात तुमच्या खात्यावर, काही हरकत नाही. याच आठवड्यामध्ये 15 तारखेनंतर कधीही पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात. त्याच्यानंतर ₹616 जालन्यामध्ये दिसत आहेत. ₹1100 त्यांनी देखील भरलेत. त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघा, 0 दाखवत आहे, न्यू फिल्म दाखवत आहे. त्याच्यामध्ये तुमचं अपडेट झालेलं नाही. मी जेवढे सांगितले तेवढ्याची अपडेट माझ्यापर्यंत आलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी जिल्ह्यांची अपडेट जरी आली तर तुम्हाला मी नक्कीच सांगतो. तर ह्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना येत्या आठवड्यामध्ये जर पैसे भेटले असतील, कृपया कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या बाकी इतर शेतकरी बांधवांना देखील थोडीफार मदत होऊन जाईल. आणि जर चॅनलवरची तुम्हाला माहिती जर महत्त्वाची वाटली असल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करत जा व शेअर व लाईक देखील करत जा. म्हणजे व्हिडिओ देखील चालून जाईल आणि माहिती देखील तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत जाईल. तर ही होती. ह्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना बघा, ₹100 दाखवत आहे, कुणाला ₹200 दाखवत आहे. ते कुठल्या एक्झॅक्ट शेतकऱ्यापर्यंत आपल्यापर्यंत कमेंट आलेली आहे, पण त्यांनी त्यांचा जिल्हा अद्यापही सांगितलेला नाहीये. कृपया तुम्ही तुमचा जिल्हा, तालुका व तुमचं महसूल मंडळ शेअर करत जावा, म्हणजे आम्हाला देखील माहिती द्यायला थोडंफार सोपं पडतं. त्याच्यानंतर बघा, काही शेतकऱ्यांनी 1 हेक्टर भरला होता, ₹637 कॅल्क्युलेटेड दाखवत आहे. त्याच्यानंतर जिंतूर परभणीमध्ये हेक्टरी ₹1092 दाखवत आहे. म्हणजे एकाच तालुक्यामध्ये काय होत आहे बघा, एकाच तालुक्यामध्ये रक्कम वेगवेगळी दाखवत आहे. कुठलं स्टेटस अपडेट झाले, कुठलं नाही झालं. एका जिल्ह्यामध्ये ही खूप घाणेरडा गोंधळ प्रकार यांनी कृषी विभागानं आपल्याकडे केलेला आहे. यांनी PMFBYची वेबसाईट देखील नीट चालू केलेली नाहीये. त्यामध्ये देखील कधी कधी प्रॉब्लेम येत आहे. त्यानंतर जालन्यामध्ये बघा, ₹519 दाखवत आहे. जालन्याच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची आपल्याला मेसेज आली. 500, 600 ते 700च्या आसपास त्यांचा पीक विमा दाखवतोय. तर जोपर्यंत पीक विमा तुमच्या खात्यावर येणार नाहीये, म्हणजे या 2 ते 3 दिवसात आपल्याला लगेच रक्कम कळून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला मी ती देखील अपडेट देईल की पैसे कोणाच्या खात्यावर किती जमा झालेले आहेत. पण सध्या जेवढे अपडेट झालेले आहे मी तेवढं सांगितलंय तुम्हाला. त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना पोर्टलला 100-200 वेगळे, काही शेतकरी असं करतायत की ज्यावेळेस चेक केली त्यावेळेस रक्कम काहीतरी वेगळीच दाखवायला, कधी कधी 0 दाखवायला. हा वेबसाईटचा प्रॉब्लेम असू शकतो. ह्याच्यामध्ये वेळोवेळी चेक करत जा, किंवा डेला खूप लोड असल्यामुळे देखील वेबसाईट लोड घेते. तुम्ही शक्यतो असे प्रॉब्लेम आल्यानंतर रात्री 10च्या नंतर वेबसाईट थोडी सुरळीत चालत असते, कारण लोड कमी होतो. त्यावेळेस तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला कसं चेक करायचं माहीत नसेल तर तो देखील डिटेल व्हिडिओ मी घेऊन येईल, तुम्ही ते पाहून तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर एवढीशी अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा, 2025चा काही शेतकऱ्यांचा पीक विमा ₹21,000 दाखवत आहे. नांदेड जिल्हा, हदगाव तालुका, पिंपरखेड गाव हे आपल्या शेतकऱ्यांचं आलेलं आहे. पिंपरखेड, त्याच्यानंतर हदगाव तालुक्यातले अजून 2 ते 3 गावाचे जवळपास 21,000 रक्कम दाखवत आहे. उद्या परवा ती देखील अपडेट होणार आहे. जर अपडेट होऊन खात्यावर आली तर ते तुम्हाला मी नक्कीच सांगेल नांदेडकरांनो. इतर जिल्ह्याची कोणी शेतकरी असाल तर व्हिडिओ जर महत्त्वाची वाटत असेल व्हिडिओची माहिती, तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील येऊया. तोपर्यंत नमस्कार.